नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर सुयोग खोसे, कृषी अभियांत्रिकी विषय तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव। आज आपण ग्लोबल कृषी महोत्सवाच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेती व्यवस्थापन या ठिकाणी उभे आहोत। तर तुम्ही हे पाहू शकता, हे एक स्वयंचलित हवामान केंद्र आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर बसवले आहेत। त्यामध्ये आपण पाहू शकता ॲनिमोमीटर आहे, जो वाऱ्याचा वेग मोजतो, त्यानंतर तापमापक आहे तापमान मोजण्यासाठी, त्यानंतर पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक म्हणजेच रेन गेज आहे, त्याचबरोबर पायरॅनोमीटर आहे, लिप वेटनेस सेन्सर आहे आणि जमिनीमध्ये बसवलेले सेन्सर, त्यामध्ये प्रामुख्याने सॉइल मॉइश्चर सेन्सर, जे की मातीमधील पाण्याचं प्रमाण मोजतं, त्याचबरोबर मातीचं तापमान, पीएच, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि त्याचबरोबर अन्नद्रव्य जे आहेत की NPKचं जे कंटेंट आहे ते या स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून कंटिन्युअसली मेजर केलं जातं। आणि या सर्व जो डेटा येतो, जी माहिती येते, त्याच्या आधारावरती शेतकऱ्यांना वेगवेगळे डिसिजन्स घेण्यासाठी त्याची मदत होते। त्यामध्ये पहिलं आहे सिंचन, म्हणजेच इरिगेशन कधी द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं, हे या स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून कळतं। त्याचबरोबर लागवड कधी करायची आहे, पीक व्यवस्थापनामध्ये आपण बघू शकता की वादळ कधी येतं, गारपीट होण्याचे चान्सेस आहे किंवा तापमानातील बदल वगैरे हा याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कळतो। त्याचबरोबर फवारणी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, ज्यामध्ये वाऱ्याचा वेग किंवा वाऱ्याची दिशा ही खूप मोठा भूमिका बजावत असते। तर या स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून आपल्याला वाऱ्याचा वेग किंवा दिशा कळते आणि त्यानुसार शेतकरी फवारणी कधी करायची आहे याचं डिसिजन घेऊ शकतो। त्याचबरोबर काढणी सुद्धा खूप महत्त्वाची आहे, ज्यामध्ये की या हवामान केंद्राच्या सहाय्याने मिळणारं जे पुढील 5 किंवा 8 दिवसाचे जे अंदाज आहे, त्या अंदाजाच्या माध्यमातून शेतकरी पावसाचं वगैरे नियोजन करून त्यानुसार काढणीचा योग्य वेळ ही ठरवू शकतो। त्याचबरोबर आपण पाहू शकता की सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीमध्ये वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे। नक्की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर कृत्रिम बुद्धिमत्ता माणूस ज्याप्रमाणे विचार करतो, निर्णय घेतो, त्याच पद्धतीने जर संगणक किंवा यंत्र निर्णय घेऊ लागले आणि तशी बुद्धिमत्ता यंत्रामध्ये निर्माण झाली, तर तिला कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणलं जातं। आणि आजकाल कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीमध्ये वापर हा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे। तर कृत्रिम बुद्धिमत्ते काही महत्त्वाचे घटक आहेत, जसे की मशीन लर्निंग असेल किंवा डीप लर्निंग आहेत, जे स्वयंचलित हवामान केंद्र असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स असतील, त्याच्या माध्यमातून जो डेटा माहिती येत असते, त्या माहितीवरती प्रोसेसिंग करून शेतकऱ्यांना वापरण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना आवश्यक ते नोटिफिकेशन किंवा सल्ला देण्यासाठी या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होतो। तर शेतीमध्ये प्रामुख्याने 4 भागांमध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होतो। पहिलं म्हणजे पीक आणि रोग व्यवस्थापनामध्ये, म्हणजेच कोणत्या पिकावरती कीड आलेली आहे, कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, हे आपण इमेज ॲनालिसिसच्या माध्यमातून किंवा फोटो वगैरे काढून त्या माध्यमातून आपल्याला पीक व रोग व्यवस्थापन करता येतं। त्यानंतर स्मार्ट सिंचनामध्ये जर सांगितल्याप्रमाणे की जे सेन्सर्स बसवले आहेत, ते सेन्सर्स जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे किंवा तापमान किती आहे, या सर्वाचं एक कॅल्क्युलेशन करून शेतकऱ्याला कधी त्याला पाणी द्यायचं आहे किंवा किती प्रमाणात पाणी द्यायचं आहे, हे या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून कळतं। त्याचनंतर माती व पोषक तत्व व्यवस्थापन, म्हणजेच पीएच, EC मेजरमेंट करून, त्याचबरोबर NPKचं जमिनीत अवेलेबल असलेले नत्रस्फुरत पालाचं प्रमाण किती आहे, त्यानुसार शेतकऱ्याला कधी कोणतं खत वगैरे वापरायचं आहे त्याचा सल्ला या माध्यमातून दिला जातो। त्यानंतर कार्यक्षम फवारणी आणि काढणी सुद्धा या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वेळोवेळी दिलं जातं, की आता तुम्ही काढणीचं करू शकता किंवा तुम्ही काढलेले जे तुमचे हे आहे उत्पादन आहे, ते कोणत्या मार्केटमध्ये तुम्ही पोहोचवू शकता। आता या सर्व AI तंत्रज्ञानाचा वापर आपण पाहू शकता या द्राक्ष पिकामध्ये केलेले आहे। तर द्राक्ष पिकामध्ये ज्या सामान्य अडचणी असतात, तर पहिलं म्हणजे की हवामानातील अस्थिरता असेल किंवा संसाधनाची टंचाई असेल, कीड व रोग व्यवस्थापनामध्ये आलेला मोठ्या प्रमाणातील खर्च असेल, किंवा जे गुणवत्ता आहे द्राक्षाची, म्हणजेच शुगर कंटेंट असेल किंवा आम्लता वगैरे असेल, जे की वाईनसाठी खूप महत्त्वाचे असते, ह्या ज्या प्रामुख्याने समस्या आहेत, या समस्यांवर निरंकार करण्यासाठी हे जे स्वयंचलित हवामान केंद्र आहे, या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सोल्युशन देत आहोत। या AI डिव्हाइस जे आहे, IoT डिव्हाइस, या डिव्हाइसच्या माध्यमातून आम्ही रिअल टाईम मॉनिटरिंग करतो आणि त्या मॉनिटरिंगच्या माध्यमातून आम्ही AI आधारित भाकीत करत असतो की तुम्हाला कधी पाणी द्यायचं आहे किंवा कोणत्या रोगाचा धोका निर्माण होणार आहे, हे आधीच सांगितल्यामुळे शेतकरी त्या माध्यमातून नियोजन करतो। आणि या AIच्या वापरामुळे जवळपास 30 ते 50% पर्यंत पाण्यात बचत होऊ शकते। त्याचबरोबर एकरी 2 ते 3 टन हे उत्पादन वाढू शकतं आणि एक सरासरी काढलं तर जवळपास 50,000 रुपयांपर्यंत एकरी ही बचत होऊ शकते। आणि या सर्व जर नियोजन योग्य वेळेत केलं तर नक्कीच शेतकऱ्याचं उत्पादन वाढून नफा हा वाढणार आहे। तर अशा पद्धतीने ही AI तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर पाहण्यासाठी सर्व शेतकरी बंधूंनी ग्लोबल कृषी महोत्सव 8 जानेवारी ते 11 जानेवारी 2026 दरम्यान कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे भेट द्यावी। धन्यवाद। बातम्या शेतीच्या,
बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.